पश्चिम बंगाल, ममता बॅनर्जी यांचा 15 वर्ष सत्ता राखलेला एक अभेद्य गड, पण आज तोच गड पूर्णपणे ढासळलाय. भाजपने पश्चिम बंगालमध्ये जे करून दाखवलंय ते अनेक राजकीय विश्लेषकांनी अशक्य म्हटलं होतं. त्यामुळे भाजपच्या पश्चिम बंगालच्या विजयाची चर्चा आता फक्त दिल्लीतच नाही तर न्यूयॉर्क, लंडन आणि थेट पाकिस्तानातही होतीये. वेगवेगळ्या देशांनी या राजकीय घडामोडीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत सविस्तर जाणून घेऊयात ते या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. तब्बल 92.93% मतदान या ठिकाणी झालं, जे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान आहे. होय, त्यात बंगाल म्हणजे नेहमीच एक वेगळा राजकीय पोल. इथे डाव्यांनी 34 वर्ष राज्य केलंय. मग ममता बॅनर्जींनी 2011 मध्ये ती सत्ता उलथवली आणि गेल्या 15 वर्षांपासून तृणमूल काँग्रेसची सत्ता इथे राहिली आहे. पण यंदा मतदारांनी नवा इतिहास घडवलाय. चक्क 92.93% मतदान या ठिकाणी झालंय आणि हा विक्रम सांगतो की बंगालमधील जनता यावेळी बदलाच्या मूड मध्ये होती. दरम्यान राज्यातील पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पॉंडिचेरी या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतंच जाहीर झालेत आणि या निवडणुकांचे सर्वात मोठं आकर्षण पश्चिम बंगाल होतं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. विशेषतः ममता बॅनर्जीचे एकेकाळचे सहकारी आणि आत्ताचे भाजप नेते शुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक प्रचारामुळे तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय असं म्हटलं जात आहे. पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच भाजप पूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पण तुम्हाला सांगते, या निकालांचे पडसाद फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्येही उमटले. पाकिस्तान पासून अमेरिकेपर्यंतच्या वृत्तपत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाची दखल घेतली आहे. थेट शत्रू देशातून म्हणजेच पाकिस्तानातूनही मोदींच्या विजयाची दखल घेतली गेली आहे. पाकिस्तानच्या अग्रगण्य डॉन वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयावर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या पश्चिम बंगालमध्ये विक्रमी विजय मिळवलाय आणि हिंदू राष्ट्रवादी पक्षाने मिळवलेला हा विजय मोदींच्या राजकीय ताकदीची साक्ष देतो असं डॉन या वृत्तपत्रात म्हटलंय. पुढे ब्रिटनच्या BBC न्यूजने अशी प्रतिक्रिया दिली आहे की भाजपने भारतातील सर्वात कठीण राजकीय सीमांपैकी एक असलेल्या बंगालवर विजय मिळवलाय. हिंदी भाषिक पट्ट्यात वर्चस्व गाजवल्यानंतर आता भाजपने ईशान्य आणि पश्चिम बंगाल सारख्या प्रादेशिक आव्हानांनाही यशस्वीपणे मोडीत काढलंय आणि या अशा शब्दात BBCने या विजयाचं वर्णन केलंय. पुढे अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सने या निकालाला इतिहासाची पुनर्रचना म्हटलंय. 10 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात भाजपने मिळवलेला हा विजय मोदींच्या सर्वात मोठ्या टीकाकारांपैकी एक असलेल्या ममता बॅनर्जींच्या 15 वर्षाच्या सत्तेचा अंत करणारा आहे असं अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये म्हटलं गेलंय. एवढंच नाही तर बांगलादेशच्या ढाका ट्रिब्यून या वृत्तपत्रानेही भाजपच्या विजयावर भाष्य केलंय. स्वातंत्र्यानंतर बंगालमध्ये भाजप आपलं पहिलं सरकार स्थापन करून इतिहास रचणार आहे. शुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने तृणमूल समोर मोठं आव्हान उभं केलंय आणि त्यात यश मिळवलंय असं बांगलादेशातील ढाका ट्रिब्यून या वृत्तपत्रात म्हटलं गेलंय. या दरम्यान तुमच्या एक लक्षात येतंय का? पश्चिम बंगालच्या या विजयामुळे भाजपची राष्ट्रीय पातळीवरील पकड अधिकच घट्ट झाली आहे. तसेच प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला देखील मोठा धक्का बसलाय. विशेष सघन सुधारणा म्हणजेच SIR कायद्याअंतर्गत झालेल्या विक्रमी मतदानाने बंगालच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली आहे. तुम्ही भाजपच्या या विजयाकडे कसं बघताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.